विद्यार्थी चांगल्या ठिकाणी मेडिकल, इंजिनिअरिंग, ऍग्रिकल्चर, टी फार्मसी अशा विविध क्षेत्रामध्ये जातात आणि नावलौकिक कमवतात। म्हणजे आपलं हे ज्युनियर कॉलेज जे आहे ते दर्जेदार झालेलं आहे, उत्तरोत्तर प्रगती आपली चांगली वाढत चाललेली आहे। म्हणून आपल्याला कुठेही आपल्याला ऍडमिशनची पाटी लावावी लागत नाही, हे लक्षात घ्या। आपल्याकडे सगळे जे विद्यार्थी येत आहेत ते सर्व ग्रामीण भागातून येत आहेत आणि या विद्यार्थ्यांमध्ये सर्व कौशल्य जे आहे ते दडलेलं आहे। प्रत्येकाने आपापला विकास हा इथं आल्यानंतर करून घ्यायचा आहे। अभ्यास करून आपला कसं दर्जा उंचावेल याकडे सगळ्यांनी लक्ष द्या। माझे आता 4 महिने राहिलेले, मी डिसेंबर अखेरला रिटायर आहे आणि म्हणून सर म्हणले सर तुमचा प्रस्ताविकातच तुमचं नाव होतो आणि त्या निमित्तानं आपण आता 4 महिने राहिल्यामुळं तुम्हाला मुलांसमोर काही दरवर्षी नवीन मुलं येतात, त्यांची माझी ओळख होईपर्यंत वर्ष निघून जातं, नव्हे 2 वर्ष पण निघून जातात। म्हणजे काही तुकड्यांना मी शिकवायला असतो, काही तुकड्यांना नसतो आणि त्यामुळं तुमची सगळ्यांची ओळख होईल या निमित्तानं मी हा छोटासा प्रयत्न केलेला आहे आणि हे 2 शब्द बोलून मी प्रास्ताविकाचे हे 2 शब्द संपवतो। धन्यवाद। धन्यवाद सर। ज्यांच्यासाठी आपण आतुरतेने वाट पाहत आहात, ज्यांच्या वक्तृत्वासाठी आपण या ठिकाणी एवढा मोठा माहोल तयार केलाय, थोडासा बदल आपल्या विद्यालयाचे प्राचार्य जे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत त्यांना शाळेच्या कामाला निघून जर एखाद्या जावं लागलं तर उगीच परत डिस्टर्ब नको म्हणून सरांची इच्छा आहे किंवा आपण आता सरांना विनंती करतो की सरांनी आपलं मोलाचं मार्गदर्शन विद्यार्थ्यांना करावं असं सोरटे सरांना मी या ठिकाणी विनंती करतो। विद्यार्थी मित्रांनो सुप्रभात। आज शिक्षक दिन आहे आणि शिक्षक दिनानिमित्त आमच्या सर्व ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थी मित्रांना, आम्हा सर्व शिक्षक बंधू भगिनींच्या वतीनं आम्ही तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो। त्याचप्रमाणे माझे सर्व सहकारी शिक्षक बंधू आणि भगिनी यांना प्रशालेचा प्रमुख या नात्यानं मी त्यांनाही शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि आपले आजचे व्याख्याते सन्माननीय प्राध्यापक मदन हडाप पाटील सर यांनाही शिक्षक दिनानिमित्त आपल्या कॉलेजच्या वतीनं शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। विद्यार्थी मित्रांनो, थोडासा कार्यक्रमाचा प्रोटोकॉल चेंज करायला लावला मी, त्याबद्दल प्रथम दिलगिरी व्यक्त करतो। कारण उद्याच्याला एक मीटिंग आहे आणि त्याचं कागदपत्र मला संस्थेत गोळा करायचं आहे आणि अचानक कोण आलं तर मला जावं लागेल, त्यामुळं हा चेंज केलेला आहे। आणि परत 11 वाजता शिक्षणाधिकारी सन्माननीय डॉक्टर कारेकर साहेब पुणे जिल्ह्याचे, त्यांची आमची ऑनलाईन मीटिंग आहे विषय आहे ती अटेंड करायची। तर ह्या 2-3 बाबीमुळे मी थोडंसं तो प्रोटोकॉल चेंज करायला, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो। विद्यार्थी मित्रांनो, शिक्षक या शब्दामध्येच तुम्हाला माहिती आहे की आमच्याबद्दल तुम्ही जाणून घ्या युट्यूबवरती आणि फेसबुकवरती, त्यानंतर गुगलवरती। शिक्षक मधला पहिला शब्द आहे त्याच्यावर आपण म्हणतो शिक्षा, तुम्ही चुकला तर आम्ही तुम्हाला शिक्षा करतो। दुसरा शब्द आहे त्याच्यावर तुम्हाला माहिती की काही वेळा तुम्हाला क्षमाही केली जाते सुधारण्यासाठी। आणि लास्ट तुम्हाला करुणा, की आमच्या सर्व शिक्षकांचं विद्यार्थी प्रति प्रेम आहे, करुणा असते आणि तुम्ही चांगल्या मार्गाला लागावं आणि तुमच्या आईवडिलाचं, शाळेचं, गावाचं तुमचं नाव तुम्ही कमवावं आणि तोच आम्हाला अभिमान आहे। पुन्हा एकदा शिक्षक दिनाच्या तुम्हा सर्वांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा। यानंतर कोडगा सर। धन्यवाद सर। आपलं मार्गदर्शन वारंवार शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी असतं, असंच भविष्यात पण राहील अशी इच्छा व्यक्त करतो। तर आजच्या या कार्यक्रमासाठी आपण सर्वजण आतुर आहात, ज्यांचे मोलाचे मार्गदर्शन आपण ऐकणार आहोत ते प्राध्यापक मदनजी हडाप पाटील सर,
परंतु ही परंपरा त्यांनी या ठिकाणी सुरू केलेली आहे. आपण पाहतो सरांचा अल्पपरिचय करून देणं असं कठीण आहे, कारण सरांचं काम एवढं आहे. इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ, शिवाजी एज्युकेशन सोसायटी बावडा आणि एस.बी. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग यामध्ये जेवढ्या शाखा आहेत त्या सर्व शाखांमध्ये सरांनी आल्यापासून 77 कमिटीच्या माध्यमातून सांस्कृतिक विभाग तयार केला आणि त्या माध्यमातून सर्व शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना त्या कमिट्यांमध्ये सामावून घेतलं. त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे आजचे हे पहिले व्याख्यान मालेचं पुष्प आहे. त्याचं सर्व श्रेय आदरणीय हरा पाटील सरांना जातं. टाळ्या वाजवून त्यांच्या सरांना. आपला भारत एक सुसंस्कृतपणे नटलेला आहे. या संस्कृतीचं देखणं दर्शन म्हणजे अटल बिहारी वाजपेयी यांची कविता आपल्या पुढे सादर करू इच्छितो. ये वंदन की भूमि है, ये अभिनंदन की भूमि है, ये तर्पण की भूमि है, ये अर्पण की भूमि है. इसका कंकड़ कंकड़ हमारे लिए शंकर है, इसका हर एक बूंद गंगा जल है. हम जिएंगे तो इस भारत के लिए, मरेंगे तो भी इस भारत के लिए, और मरने के बाद अगर कोई हमारे अस्तित्व को कोई कान लगाकर सुनेगा तो उसमें से भी आवाज आएगी, भारत माता की जय, भारत माता की जय. तर या ठिकाणी ज्यांच्यासाठी आपण उत्सुक आहात, आतुर आहोत, ते आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आणि संस्थेचे संस्था निरीक्षक सन्माननीय मदनजी हराळ पाटील सर यांना विनंती करतो. सर, आपण मार्गदर्शन करावं. व्याख्यानाचा विषय आहे 2 शब्द आईसाठी, 2 शब्द बाबांसाठी, 2 शब्द मुलांसाठी. तर सरांना विनंती करतो, सर आपण मार्गदर्शन सुरू करावं. सर्वपल्ली डॉक्टर राधाकृष्ण यांच्या नावानं शिक्षक दिन संपूर्ण भारतामध्ये साजरा केला जातो. शिक्षक दिनाचं महत्त्व सर्व समाजाला कळावं म्हणून हा शिक्षक दिन साजरा केला जातो. आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावरील आपल्या विद्यालयाचे सन्माननीय आदरणीय प्राचार्य मुख्याध्यापक सोरटे सर, आपल्या ज्युनियर विद्यालयाचे महाविद्यालयाचे सन्माननीय सुपरवायझर चांदगुळे साहेब, झगडे सर, त्यांच्याबरोबर काम करणारा शिक्षक वृंद, या सर्वांचं मी जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करू इच्छितो. की आपण इतका सुंदर कार्यक्रम इथे आयोजन केला आहे. आपल्या महाविद्यालयाचे आता जे अँकर होते ते श्रीमान कोडगार सर, अत्यंत प्रभावी असं त्यांचं आत्ताचं प्रेझेंटेशन मला बघायला मिळालं. धन्यवाद सर. आणि आज या कार्यक्रमाला ज्या पाहुण्या म्हणून उपस्थित आहेत, रोहिणी कुचेकर मॅडम यांना विनंती करतो की आपण स्टेजवर आपलं प्रस्थान व्हावं. मुलांनी टाळ्यांच्या गजरात आपण मॅडमचं स्टेजवर आगमन करूया. आपल्या संस्थेचे जे रेडिओ आकाशवाणी केंद्र आहे त्याच्या संचालिका आहेत, त्या स्वतः ते चालवतात. तर आपण परत एकदा सर्व विद्यार्थ्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो.
धन्यवाद. कृपया कार्यक्रम अत्यंत वेगळ्या अशा विषयावरचा होणार आहे. सभागृहामध्ये प्रचंड शांतता असावी. आजचा माझा विषय आहे 2 शब्द आईसाठी, 2 शब्द बाबांसाठी. विद्यार्थ्यांना या कार्यक्रमामध्ये एका वेगळ्या विश्वामध्ये मी तुम्हाला घेऊन जाणार आहे. कृपया आपण अत्यंत शांतपणे हा कार्यक्रमाकडे बघायचा आहे. तुम्हाला अंतर्मुख मी करणार आहे. 2 शब्द आईसाठी, 2 शब्द बाबांसाठी, 2 शब्द मुलांसाठी. ज्यावेळी संगमेश्वरला संभाजी राजांना औरंगजेबाचा सरदार मुकब्बर खान यानं कैद केलं आणि पकडून राजांना इकडे श्रीगोंद्याजवळ बहादूरगड आहे, तिथे औरंगजेबाची छावणी होती, तिथे औरंगजेबासमोर उभं केलं. त्यावेळी राजांच्या डोळे डबडबून गेले. ते औरंगजेबाला घाबरून नाही, डोळे डबडबून गेले. आमचा जर बाप शिवाजी राजे जिवंत असते ना, ह्या औरंगजेबाचे 4 कान खाली लावून मला घेऊन गेले असते. बापाची आठवण संभाजी राजांना तिथे आली की मला या संकटातून माझा बापच शिवाजी राजांनी मला सोडलं असतं. तसंच आपल्या आयुष्यात आहे ना, कोणीतरी पोरं बडबड करतायत, भान नाही ना. जरा बघा तिथे जाऊन शिक्षक थांबा, तिथे टाचणी पडली तरी आवाज आला पाहिजे, तोंड उघडायचं नाही पूर्ण कार्यक्रम होईपर्यंत. मेहनत आहे त्या कार्यक्रमाला, असं काही आलोय आणि उभा राहिलं असं नाही. रक्ताचं पाणी करावं लागतं, तेव्हा व्यासपीठावर बोलता येतं वेगळं. त्यामुळे पिंड ऑफ सायलेंट ऐकायचंय ना, तन्मयतेनं ऐकायचं. आपल्या आयुष्यामध्ये जेव्हा आपल्या पायाला ठेच लागते ना, मग कळतं आपल्या बापाचं महत्व, आईचं महत्व. आपण उगाच वेगळ्याच विश्वात असतो, स्वतःला आता मोठं समजायला लागलेला असतो. आपल्या आईनं बापानं खाल्लेल्या कष्टा, ऊन वारा पाऊस सगळं काही विसरून गेलेलं असतं. आपण मोठं झाल्यानंतर आपल्याकडून काय घडतं ते मी काही उदाहरणांच्या साह्यानं तुम्हाला सांगणार. पहिलंच उदाहरण सांगतो. सकाळची 9:30-10ची वेळ असेल. घरामध्ये कुकर लागलेला होता, त्याच्यात भात शिजत होता. सुनबाई काहीतरी कामात अडकली होती आणि सासूबाईचं वय 65 ते 70 झालं होतं. कुकरचा आवाज येतोय, शिट्टी होते. जर बंद नाही केलं तर सुनबाई वरडेल. पण सासूबाई पायऱ्यावरून चढताना थोडस जरा घाईनं निघाली, पण वय झाल्याला ती कोलमडून खाली पडली आणि मेंदूला मार लागला, रक्तबंबाळ झाली. त्यांना ऍडमिट केलं, नवऱ्याने बरोबर केला. डॉक्टरांनी एक्सरे काढला आणि बघितला, सांगितलं खूप मेंदूला मार लागलाय आणि वेळ खूप कमी आहे, 1-2 दिवसामध्ये ऑपरेशन करावं लागेल. 8 लाख रुपये खर्च येईल आणि कुठेही गेला तरी यापेक्षा जास्त येईल. नवऱ्याला भोवळ यायला लागले. अरे जिनं मला आयुष्यभर साथ दिलं ती आज मरणाच्या दारात आहे. पोरं आली होती भेटायला. पोरांना म्हटला, गड्या हो, माझ्याकडे 2 लाख रुपये आहेत, अजून 6 लाख रुपये कमी पडतात, तेवढं द्या रे. अरे तुमची आई जगेल रे पोरांनो.
नाही बोलू द्यायची तिला. मला लई साथ दिली मला. पोरं म्हणले अरे बाबा बघू ना आपण दुपारी जेवायला घरी गेल्यानंतर. म्हातारा दुपारी आशानं घरी गेलं. जेवायला बसलं. अरे कशाचं जेवायला, फक्त जेवायचं म्हणून जेवायचं. एक घास घातला, दुसरा घास तोंडात घातला, तिसरा घास आहे ना. ते म्हणाला अरे पोरांनो पैशाचं काय झालं रे, अरे कसं जेवण जाईल, बायको दवाखान्यामध्ये. थोरला पोरगा म्हणला दादा तुम्हाला माहिती आहे मी फ्लॅट घेतलाय, फ्लॅटचे हप्ते चाललेत, गाडीचे हप्ते चाललेत, अनेक EMI आहेत, पॉलिसीचे हप्ते आहेत, मला नाही जमणार द्यायला पैसे, माझ्याकडे नाही पैसे. दुसऱ्याने सांगितलं दादा तुम्हाला तर माहिती आहे माझ्या मुलीचा मेडिकलला प्रवेश लागलाय नंबर, आणि तुम्हाला तर माहिती आहे बारका बी आता कॉलेजला जाणार आहे, त्याला बी फी भरायची आहे, आणि बाकीचा घर खर्च आहेच मला, माझ्याकडे नाही पैसे. बाप म्हणलं असं नका करू रे पोरांनो, अरे काही बी करा, जर हप्ते लेट झाले तर काही फरक पडत नाही, तर 6 लाख रुपये द्या रे, असं नका करू पोरांनो. अरे तुमची आई बरं रे पोरांनो. डॉक्टरने एवढा वेळ नाही दिला, विनंती केली, पाया पडायला लागला बाप. पोरं बाहेर निघून गेली. बापाने डोळे पुसले, जाऊ दे हे देत नाही ना, मी माझी जमीन विकून टाकतो. गेला बाप तहसील कचेरीला सह्या करणार, तर त्यांनी म्हटले की तुमच्या मुलांना बोलवा. मुलांना निरोप दिला. मुलं तिथं आले, बापाशी भांडायला लागले. अजिबात जमीन विकायची नाही, ही जमीन जशी तुमची ना तशी आमच्या आजोबाची जमीन नाही विकायची. बाप म्हणला अरे माझी बायको दवाखान्यात आहे, तुम्ही पैसे देत नाही, मला जमीन विकून देत नाही. पोरं म्हणले आम्हाला वाटलं तुम्ही घाण ठेवताय, तुम्ही तर जमीन विकायला लागले. अरे दे रे पोरांनो सह्या, दे रे, असं नका करू पोरांनो, अरे ती मरण रे, अरे पोरांनो सह्या दे रे. पोरं जिन्याहून खाली उतरले, गाडी 4 व्हीलर गाडीत बसले, एकामेक एक गाड्या निघून गेल्या. बाप खाली आला, आवाजात राहिला, अरे पोरांनो असं नका करू रे, अरे मागे अरे गाड्या थांबवा, अरे एवढी सह्या देऊन जा रे, माझी बायको मरेल. पोरांनी काय ऐकलं नाही, पोरं निघून गेले. म्हाताऱ्याला काय करावं काय कळायला. चक्कर येऊन पडलं म्हातारं, कोणीतरी तोंडावर पाणी टाकलं, म्हातारं उठलं, लगबगीनं सावरला आणि पळत निघाला. एक ओळखीचा सावकार होता, सावकाराकडे गेला आणि सावकाराला सगळी कहाणी सांगितली. सावकार द्या ना, तुमचे व्याजाचे सगळे पैसे भेटले, मला फक्त माझी बायको जागवायची, मला दुसरं काही गैरसोय नाही, माझी बायको जागवायची. सावकार म्हणला हा तुम्हाला कधी नाही म्हटलोय, देतो की पण व्याज लागेल. तुमचं व्याज कसं आहे ठरवा, कसं आहे पोरांना विनवणी करून जमीन विकेल पण तुमचं व्याज देईल. सावकार म्हणला आता रात्र खूप झाली, आता सकाळी जाऊया, नाहीतर आता रात्रीचं अचानक ऑपरेशन कुठून होणार, मला पैसे गोळा करावे लागतील. म्हातारा रात्रीचं तिथं झोपच येईना त्याला, रात्र कशी जाईल असं त्याच्या मनात यायला लागलं. रात्री म्हातारा 1:30 वाजताच उठलं. 1:30 वाजता गार पाणी नळाखाली आंघोळ केली, धोतर बदललं, कपडे बदलले, आणि सावकाराला म्हणला उठा की चला 5 वाजले. सावकाराने घड्याळाकडे बघितलं. सावकार म्हणला बाबा असं काय करताय, हो आत्ताशी 1:30 वाजले, तुम्ही गार पाण्याने आंघोळ केली की काय, तरी मला बाथरूम मध्ये आवाज येत होता. अहो नाही हो 5 वाजले. सावकार म्हणला असं काय बोलताय, हो 1:30 वाजले. म्हाताऱ्याला घाई झाली होती, कधी दवाखान्यात जातोय पैसे घेऊन. सकाळ झाली. म्हातारा सावकाराला म्हटलं सावकार आता आवड नको तुमचा चहा, चला लवकर. सावकाराला घेतलं. म्हाताऱ्याला अपेक्षा बायको तेवढी ऑपरेशन होईपर्यंत बायकोनं धीर धरला पाहिजे, बायको जाता कामा नाही. म्हातारं गेलं, काउंटरवर 4 लाख ऍडव्हान्स ठेवले. ओ नर्स बघताय काय, तुम्हाला पैसे पाहिजे नव, ही काही आणले पैसे. गरीब माणसाकडे पैसे नसले तर तुम्ही काही माणसं मारणार का, हे घे तुमचे 4 लाख. म्हाताऱ्याने 4 लाख दिले. नर्स कागदपत्र तयार केले, सही घेतली. तेवढ्यात
डॉक्टर बी त्यांची गाडी खाली आली होती ऑपरेशनला, सगळी तयारी झाली होती. तेवढ्यात आतमधून एक नर्स आली आणि त्या नर्सने दुसऱ्या नर्सकडे पाहिलं. एकमेकांची खुणाखुणी झाली. ती नर्स त्या नर्सला सांगत होती, काय होतंय? त्या ऑफ झालंय, पेशंट ऑफ झालं. एकमेकाच्या डोळ्यांनी एकमेकाला कळालं. आता बाबांना कसं सांगायचं? बाबांना सांगितलं. बाबा म्हणायला लागले, आवडा ना, असं काय करताय? किती काय करायला पाहिजे तुम्ही असं काय उभे राहिलाय थंडपणे? 30 नर्स पुढे आली, बाबांच्या खांद्याला हात लावले, त्याला उभं केलं. बाबा पेशंट ऑफ झालंय, तुमचं पेशंट गेले ना. हे पोरी खोटं नको बोलूस, ती मला सोडून जाणारच नाही. मला माहिती माझी बायको खूप जिद्दी, मला नाही सोडून जाणार आहे. अहो खरंच तुमचं पेशंट ऑफ झालंय. म्हाताऱ्याला काय कळालं? ते पैसे घेतले, फेकून दिले, इकडे तिकडे उन्हाळे. असं काय करताय? खोटं बोलू नका हो. म्हाताऱ्याची चेष्टा काय करताय? अहो नाही जाणार ती. कसं तरी म्हाताऱ्याला समजायला लागले, पण म्हातारं मोठ्या मोठ्याने ढसा रडू लागलं. तेवढा सावकार आला. सावकाराने डोक्यावर हात ठेवला, म्हाताऱ्याला उभं केलं. बाबा वस्तुस्थिती स्वीकारायला पाहिजे. सावकाराच्या कमरेला जी बाबांनी मिठी मारली, ती मिठी त्याला सोडलीच नाही. आणि म्हातारं तिथंच गेलं. सगळं हॉस्पिटल सुंदर झालं. पोरांना किती विनंती केली, त्याचं मन म्हणत होतं, पण पोरांनी नाही माझं ऐकलं. म्हातारी गेली. त्या गावात त्या दिवशी 2 प्रेत यात्रा एकाच वेळी निघाल्या होत्या. पुढे बापाची, पाठीमागे आईची. आणि दोन्ही प्रेताजवळ अंत्यसंस्कार झाले. पोरं सुना रडत होत्या, पण आता रडून काय उपयोग? वेळेला उभी नव्हती राहिली. वडिलांचा हाकेचा अर्थ कळाला नव्हता, आईचं महत्व कळालं नव्हतं. अरे पोरांनो, ज्या थोरड्या पोराच्या वेळेस आई ऍडमिट होती, त्यावेळी डॉक्टरांनी विचारलं होतं काय करायचं? एक तर बाळ जिवंत राहील, नाही तर तुम्ही जिवंत राहा, काय करायचं सांगा. त्या मायबावलीने सांगितलं, जी मरून गेली ना तिने सांगितलं, डॉक्टर साहेब मी गेले तरी चालेल, पण माझ्या पोराचे तुकडे नका करू. माझं पोरग जिवंत राहतं साहेब, मी तुमच्या पाया पडते. मी मेली तरी चालेल. अरे जी आई आपलं पोरग जगावं म्हणून मी मेली तरी सांगत होती, आणि तिच्या डोक्याचं ऑपरेशन असताना 6 लाख रुपये द्यायला पोरांनी नाही म्हटलं, आणि ती निघून गेली. म्हाताऱ्याने हाय खाल्ली, म्हाताराही केलं. अरे तुम्ही कुठेही जा गावाला, कुठेही जा, रात्री तुम्ही येईपर्यंत आईच्या डोळ्याला डोळा लागत नाही. माझं लेकरू सुरक्षित असेल ना, माझं लेकरू जेवढं असेल ना, माझं लेकरू कधी येईल लेकरू माझं घरी? रात्री 2ला जाऊ तुमच्या गाडीचा आवाज ऐकतो ना, पहिली कडी, दुसरं तिसरं कोण नाही उघडत, भाऊ नाही उघडत, बहीण नाही उघडत, पहिली कडी तुमची आई उघडते. आलास रे लेकडा, लय उशीर केलास, जेवलास की नाही? आई नाही कडे वेळ मिळाला जेवायला नाही, अरे मग सांगायचंच ना. रात्री 2 वाजता भिजलेले लाकडं फुकून फुकणीनं चूल पेटवती, आणि लेकाला 2 भाकरी आणि वांग्याचं भरीत वाढते, आणि तो जीवपर्यंत पाणी त्याला काय लागतं ती बघते. पोरग जेव्हा जेवतं मग आई जेवू सोडते. आणि हे असती माया. कधी कळणार आपल्याला आईची माया? आपण नेहमीच आपल्याच दुनियेत. आईला 102 ताप असतो कधी कधी, तरी ती उठून सांगत नाही कुणाला. तुमचा डबा देते बांधून, तुम्हाला गरम पाणी ठेवते चुलीवर, आंघोळीला पाणी देते, कपडे देते, अरे काय करत नाही.
आणि आईने एखादं काम सांगितलं ना, हे आई मला वेळ नाही, तुझं तू बघ, उलट बोलून निघून जातो. नका रे पोरांनो, आई बाबाला उलट बोलू नका. काही काही पोरं आई बाबाला उलटे बोलतात. पहारीनं खड्डा खंदावणा तसा खड्डा पडतो इथं. लागत रे आई वडिलांना. पोरं उलटी बोलली ना, इथं लागतं डायरेक्ट. नका बोलू पोरांनो. अरे त्यांचे दिवस किती असतात आणि ते जगतात कुणासाठी, खस्तात खातात कुणासाठी, पोरांसाठी. आणि पोरी उलटा बोलतायत. अरे ज्यांनी जन्म दिला त्यालाच आपण अक्कल शिकवायला जातो. अरे कधीतरी आपला बाप रात्री 2 वाजता त्याच्या खोलीत जाऊन बघा. बनेल फटकं घातलेलं असतं, अंडर पॅन्ट फाटलेली असते, पण तुम्हाला चांगले कपडे दिलेले असतात, चांगल्या चपला दिलेल्या असतात, 25,000चा मोबाईल दिलेला असतो की माझ्या दीदीला मोबाईल पाहिजे. तुमचा हट्ट पुरवतो. अरे तो सायकल घेऊ शकत नाही, कामावर पाय जातो, लोकांना भीक मागतो. ओ मला तिथपर्यंत सोडा ना तुमच्यासाठी. पण आम्ही 25,000चा मोबाईल घेऊन ज्याची लायकी नाही त्याच्याबरोबर तासनतास बोलतो. बाप कुठे कंपनीत, कारखान्यात, कुठे शेतात, आणि आम्ही एखाद्या फालतूपणाला फोन लावून आयुष्याचा तास वाया घालवतो. अरे ज्या स्वप्नांसाठी तुमचा बाप खस्ता खातोय, त्याच्यासाठी तुम्ही तो 25,000चा फोनचा वापर करणार? सांगा पोरींनो, मला सांगा. अरे तुमचं आयुष्य घडावं, तुमचं जीवन घडावं म्हणून जो बाप खस्ता खातोय, त्या 25,000च्या मोबाईलचा तुम्ही असा दुरुपयोग करणार? सांगा पोरींनो, सांगा. त्या 25,000चा मोबाईल घेताना बापानं किती कसरत केली असेल, किती बचत केली असेल. आणि आम्ही काय दुनियेत. वर्गातील पोरं चांगली असतात, पण रोड रोमिओ, पांढरा शर्ट, गळ्यात चेन, 4-5 अंगठ्या, अशा फालतू पोरांना बघून आम्ही जीव टाकतो त्याच्यावर. आणि मग 2-3 महिने तो पोरगा खेळतो, तुम्हाला सोडून देतो. आयुष्याचं आपलं मात्र होतं. मग मुलीला कळतं मी कुणाच्या नादी लागले, माझ्या वडिलांचे स्वप्न काय, आईचे स्वप्न काय. पण नाही, त्यावेळी वेळ निघून गेलेली असते. अरे ज्या दिवशी तुम्ही एखाद्या रोड रोमियोच्या नादी लागून निघून जाता ना, त्या दिवशी त्या घरात काय घडतं माहिती आहे का तुम्हाला? तुम्ही जाता निघून, कोणाच्या तरी पोराचा हात धरून पळून निघून जाता, पण काय घडतं त्या रात्री तुम्हाला माहिती आहे का? अरे त्या रात्री तुमचा बाप ढसा रडतो, तुमची आई चक्कर येऊन पडते, जो भाऊ तुमचा बुलेटवर गावात शहरामध्ये फिरतो ना, तो बुलेट घरात लावून देतो. उद्या कसं काय बुलेट फिरायची? उद्या गावातले पोरं म्हणतील हा बुलेटवर फिरतोय, याची बहीण काल पळून गेली. त्या भावाला बुलेटवर फिरण्याचं सुख आपण हिरावून गेलो. जो बाप अभिमानाला छाती काढून गावात उचलतो, तो बाप आपली पोरगी पळून गेली कोणाबरोबर तरी गावात कसं काय तोंड दाखवणार? पोलीस स्टेशन मध्ये जातो बाप, फोटो दाखवतो आणि त्यांना म्हणतो, साहेब सोडलं माझी पोरगी, 4 दिवस झाले माझी पोरगी मला भेटत नाही. कशी असं काय झालं असं तिच्या जीवनात? अहो, त्या पोलीस स्टेशन मध्ये अनेक लोक असताना तो भीडभाड बघत नाही, साहेबाच्या पाया पडतो. त्या साहेबांच्या बुटावर त्याच्या डोळ्यातले अश्रू बघतात. तो तिथं उभा असतो ना PI समोर, तिथले 4-5 फरशा तुमच्या बापाच्या रडण्यानं भिजलेल्या असतात. बाप दार पकडून रडतो, साहेब सोडाव, माझ्या मुलीवर काही अत्याचार झाला, माझ्या मुलीचं काही बरं वाईट झालं, तिला कोणी पळून गेलंय,
का तिचं किडनॅपिंग झालंय काहीच माहित नाही साहेब. पण साहेब गावातल्या पोरांनी सांगितलं ते अमक्या बरोबर पळून गेले म्हणून. साहेब त्याला धरून आणा. माझ्या लेकराचं आयुष्य उद्ध्वस्त झालं साहेब. पाहुणे रावळ्यामध्ये निरोप जातो. तुमच्या कुटुंबाला ते कसं तरी आपलं जीवन आपलं कुटुंब पुढे नेण्यासाठी राबत असणारा बाप दुसऱ्या दिवशी कामावर जाण्याची त्याची जिगरच हरवून जाते. ज्या भाऊ काहीतरी धडपडत असतो घराला सपोर्ट करण्यासाठी त्याची उमेदच हरवून जाते. जी आई आपली मुलगी शिकेल आपलं लेकरू मोठं होणार आहे म्हणून 3 लाख 4 लाख डचकून उठते. पुरीला गाडीने जायचंय डबा बनवायचा आहे. त्या आईनं कशासाठी उठावं आता? जिच्यासाठी करायचं तीच निघून गेली. म्हणून सांगतो बाळांनो आयुष्य अनमोल आहे. आपलं शरीर आपलं नाही बाळांनो. आपलं कुठेतरी प्रेमाचं आई आहे बाबा आहे भाऊ आहे तुमच्यावर प्रेम करणारी माणसं आहे. कुठल्या तरी फडतूस ज्याची लायकी नाही अजून काहीच त्याचं करिअर नाही. तुम्ही त्या मूर्ख मुलाच्या नादी लागून कुटुंबाला आयुष्यभर रडायला लावता. त्या बापाला आईला एवढ्या जखमा होतात ना ती कुठल्या लग्न समारंभात नाही जाऊ शकत नाही कुठल्या पाहुण्या रावळ्याच्या कार्यक्रमात जाऊ शकत. कारण सगळ्यांना कळालं असतं अमक्याची पोरगी पळून गेली. काय चूक आहे याच्यामध्ये? तुमच्या आई बाबांची काय चूक मला सांगा. याच्यामध्ये तुमच्या आई बाबांची काय चूक? तुम्हाला जन्म दिला ही चूक? तुम्हाला मोठं केलं ही चूक? तुम्हाला चांगले कपडे घेऊन कॉलेजला पाठवलं ही चूक? तुम्हाला चांगला मोबाईल घेऊन दिला ही चूक? मला सांगा पोरींनो मला सांगा कशासाठी केलं त्यांनी? तुमच्यासाठी. आणि तुम्ही भान विसरला. कधीतरी आयुष्यामध्ये एकांत क्षणी आपली आई आपले वडील आपले भाऊ किती कष्ट करतात हे पोरींनी आठवलं पाहिजे. आज माझ्या भारतामध्ये मी पाहतो ना आज माझ्या भारतामध्ये कुठं ना कुठं मुलं मिसिंग होतात. का? तुम्ही एवढे लहान आहात तुम्हाला तुमची सुरक्षितता राखता येत नाही. तुम्हाला तुमचे सिम्पटम्स कळत नाही. किती वाजता रात्रीचं निघावं कोणाबरोबर जावं. मागच्या काही महिन्यामध्ये पुण्यामध्ये युपीसी का एमपीसी पास झालेली मुलगी तिच्या बॉयफ्रेंड बरोबर कुठल्या तरी गडावर गेली आणि तिथं तिला मारून टाकलं. का? माझ्याशी लग्न करत नाही ना मग माझी नाही ना ती कोणाचीच नाही. तुम्हाला जर पोरं दाखवता येत नसतील अरे मग काय तुमचा शिकून उपयोग? मस्त करिअर झालं असतं. एमपीएससी युपीएससी नंतर अधिकारीची पोस्ट सिलेक्शन झालं होतं त्या पोरीचं. आयुष्यामध्ये मी जेव्हा बघतो ना इंटरनेटवरची आकडेवारी तेव्हा इतर गुन्हेगारांची नसते. डीवायएसपी पीआय माझे काही मित्र आहेत ते सांगतात सर मदन सर सगळ्यात जास्त गुन्ह्यांची नोंद होती पोरींच्या प्रकरणाची वरांच्या प्रकरणाची. बाकी गुन्हेच घडत नाही जास्त. चोरी कधीतरी. मग जर आपण त्या घटनेला आपण जबाबदार असतो आपण कुठं थांबायचं कुठं जायचं हे आपण ठरवलं पाहिजे. प्रत्येक दिवस तुम्हाला सोन्यासारखं जगता आलं पाहिजे. तुम्हाला जर कोणी वरचेवर थपा देत असेल कोणीतरी तुमचा वरचीवर तुमची स्तुती करत असेल तर ओळखायचं इथं कुठंतरी पाणी मुरतंय. कुठेतरी सिग्नल मिळत असतात. आपलं अंतर्मन आपल्याला सांगतं आपण ज्याच्या नाती लागलोय ना ते पोरग चुकीचं आहे. आपला आवाज सांगत असतो पण आपण मनाचं नाही ऐकत आपण शरीराचं ऐकतो. आपलं शरीर त्या मुलाकडे वळ घेत असतं आणि मन सांगत असतं इथं धोका आहे. पण आपण मनाला फेकून देतो. त्या मनाला आपण हाकलून देतो.
काही बी सांगतोस, तो तसा नाही. आणि जेव्हा वेळ येते ना रडायची, तेव्हा तुम्ही तर रडताच, पण बाप, आई, भाऊ ढसा ढसा रडतात. अरे ती जिवंत असून मेल्यासारखी झालेली असतात. जगणं दिसलं, एका घटनेमुळं त्यांचं जगणं संपलेलं असतं. फक्त एकच घटना आणि त्यानंतर त्यांचं आयुष्य संपत. म्हणून म्हणतो बाळांनो, कधीतरी आपल्या जीवनाच्या बद्दल निर्णय घेताना त्या अडाणी बापाला विचारा, आईला विचारा, आई तू कुठल्या विद्यापीठात गेली नाही, बाबा तुम्ही कुठल्या विद्यापीठात गेले नाही, पण तुम्हाला जे ज्ञान आहे ना बाबा, आई ते मी किती शिकले तरी मला नाही मिळणार, कारण तुम्ही अनुभवानं शिकला, मी पुस्तकानं शिकत आहे. बाबा मी कुठं चुकलं तर तुम्ही मला सांगा. माझ्या आयुष्याचे निर्णय बाबा तुम्ही घ्या, आई तुम्ही निर्णय घ्या. मुलींना तुम्हाला सांगतो, आपल्या आयुष्यातील मोठे मोठे निर्णय आई आणि बाबांना ठेवू द्या. घाई करू नका, ते तुमचं जीवन सुंदर बनवल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला किती अनुभव आहे तुमचे निर्णय घेण्यासाठी. तुम्हाला अजून जग बघितलं नाही, माणसांची पारख नाही. हा समाज, या समाजामध्ये, जंगलामध्ये डिस्कवरी चॅनलला मी बघतो, सिंह, वाघ, बकरी, मेंढ्या, हरिण यांच्यावर ते अटॅक करतात आणि त्यांना गिळंकृत करतात. तसंच महिला भगिनीकडे सापदा सारख्या नजरा तुमच्यावर खेळलेल्या असतात. तुम्हाला माहित नसतं, अलगदपणे तुमच्यावर अत्याचार होतो. अहमदनगर जिल्ह्यात घडलेली कोपर्डी घटना, दिल्लीची निर्भयाची गँगरेप असेल, इकडे कलकत्त्याला एका डॉक्टर लेडीवर झालेला अत्याचार असेल. अत्याचार करणाऱ्या नराधमांना थोडीशी मी आपली बहीण आहे, आपल्याला कुठल्या तरी आईने जन्म दिला आहे, तिचं जीवन आपण उद्ध्वस्त करतोय, ही जराही शरम वाटली, तिचं आयुष्य उद्ध्वस्त केलं. मी कधी कधी विचार करतो, या गेलेल्या रिंकू पाटील असेल, या गेलेल्या मुलींनी त्या क्षणी काय सोसलं असेल, आणि त्यांच्या पुढे आपले आई बाबा, त्यांनी आपल्याला केलेलं मोठं आणि आपल्या जीवनात घडत असलेला अत्याचार, किती किती त्यांचं अंतर्मन ठाय पोकलून रडलं असेल. अरे शरीर तर रडलंच, मन आत्मा देखील रडला. केवळ काही ठिकाणी स्वतःची चूक असते, काही ठिकाणी परिस्थिती पुढं हातबल झालेली असते, काही ठिकाणी हिंस्र सापडं राक्षसांनी तुमच्यावर तुमचा गैरफायदा घेतलेला असतो. या सगळ्या अनुभवातून आपण काही शिकणार आहोत की नाही? या सगळ्या अनुभवातून आपण कुठेतरी आपली काळजी घ्यायला शिकणार असेल की नाही? कधी कधी मनात येतं, या मुलींनी 4 बुकं कमी शिकले तरी चालेल, या मुलींनी डिग्र्या कमी घेतल्या तरी चालेल, काही विषयामध्ये मार्क कमी पडले तरी चालेल, पण पोरींनो तुम्हाला जुदो कराटे यायला पाहिजे. कोणी जर वाकड्या नजरेनं तुमच्याकडे बघितलं ना, 10-20 पोरांना तिथंच तोडावलं पाहिजे, एवढी ताकद. पण पोरींना थोडंसं आम्ही काय बोललो की रडायला लागतं. अरे बांगड्या घातल्या म्हणजे तुम्ही कमजोर नाही आहात. आठवा महाराणी ताराबाई, आठवा जिजाऊ, पणागडात आपला लेक अडकला, तलवार घेऊन जिजाऊ रायगडावरून पन्हाळ्याकडे निघाल्या होत्या. हंबीरराव मोहितेने विनंती केली, मातोश्री तुम्ही जाऊ नका, आम्ही आहोत ना, आम्ही जाऊन राजांना सोडून आणतो. ही जिगर आयुष्यामध्ये नेहमी लक्षात ठेवा, नेहमी लक्षात ठेवा की आपण आपली सुरक्षितता बाळगली पाहिजे. पोरींनी जुदो कराटे शिकले पाहिजे, पोरींनी दक्ष राहिलं पाहिजे. हे शरीर माझ्या बाबाचं आहे, माझ्या आईचं आहे,
माझ्या घरच्यांचं आहे. मी या शरीराचं, माझी इज्जत मलाच वाचवायची आहे. आयुष्यामध्ये मी जेव्हा बघतो ना पेपरला, टीव्हीला बातम्या, रडतो. ते जेवण्यावरची अपेक्षा सोडून जाते. काय चाललंय माझ्यापेक्षा. परत एकदा शिवरायांचं स्वराज्य उभारलं आहे पाहिजे. एकदाच आणि एकदाच. शिवरायांच्या काळात रांझ्याच्या पाटलाने एका भगिनीवर अत्याचार केला. एकदाच. त्या रांझ्याच्या पाटलाचे 2 हात आणि 2 पाय कलम केले. त्याला मारलं नाही, त्याला जिवंत ठेवला. का? त्याचा चौरंग बनवून गावच्या वेशीमध्ये ठेवला. जाणाऱ्या येणाऱ्यांना कळावं, या स्वराज्यात जर आया बहिणीकडे कोणी वाकड्या नजरेनं बघितलं तर त्याचा रांझ्याचा पाटील बनवला जाईल. शिवरायांच्या हयात एकही घटना घडली नाही. परत कोणाची हिंमत नाही झाली आया बहिणीवर अत्याचार करण्याची. याला म्हणतात प्रशासन, याला म्हणतात हुकुमात, याला म्हणतात जरा. मी कधी कधी विचार करतो, रामदास फुटाण्यांची एक कविता मला आठवते. वयाच्या 7व्या वर्षी बलात्कार झालेली मुलगी वयाच्या 17व्या वर्षी हायकोर्टाच्या पायरीवर न्याय मागत असते. मला 7व्या वर्षी माझ्यावर अत्याचार झालाय. माझं वय 70 झालंय. जज साहेब, मला न्याय कधी देणार तुम्ही? ही आपली न्याय प्रक्रिया. शिवरायांच्या काळात एकदाच परत नाही. इथे अनेक कायदे, अनेक पोलीस यंत्रणा, पण काय तारीखवर तारीख हे त्या पूर्वी अत्याचार झालाय. बाप तिला घेऊन जातो तिथे. त्या बापावर काय बितत असेल, पूर्वीवर काय बितत असेल. अरे आमच्यावरच अन्याय झालाय, आम्हीच न्याय मागतोय आणि हे कोर्ट तारीखवर तारीख देत आहे. न्याय मिळणार कधी? आपले बाप म्हणजे काय एवढा श्रीमंत नाही हो. कोर्टात कचेरीला पैसा किती लागतो? म्हणजे आमच्याच मुलीवर अन्याय कोणीतरी करायचा, आम्हीच कोर्टा कचेरीला पैसे द्यायचे आणि आम्हीच न्याय मागण्यासाठी उमेदीचा काळ घालायचा. काय चाललंय काय माझ्या देशामध्ये? अरे असा कायदा करा, गुन्ह्यात सापडला ना, गुन्हा नका नोंदवू, तिथंच त्याला फाशी द्या. असे कायदे करा ना काहीतरी. कोर्ट कचेऱ्या कारखा तारीखवर तारीख. आई विचारते काय झालं आज कोर्टामध्ये? बरं, येताना आणि बापाना जाताना 2 व्हीलरवर जावं लागतं. मोठ्या माणसाकडे असतात 4 व्हीलर. जाताना कोणी धडकवलं तर, कोर्टामधून बाहेर पडलं, आपल्याला अटॅक झाला तर ही बापाला भीती नसेल का? असेलच. तर पैसे पाण्याची जुळवाजुळव. आई विचारते का हो काय झालं आज? काय नाही, पुढची तारीख पडली. काय वाटत असेल त्या माऊलीला? हे जीवन हे असं आहे मुलांनो. कुठेतरी आपल्या या बहिणींची आबरू वाचण्यासाठी तुमच्यातला शिवाजी कधी जागा करणार आहात तुम्ही? कधी तुम्ही शिवाजी नावाचा भाऊ कधी उभा राहणार आहे? माझ्या भारतात जर प्रत्येक भाऊ गल्लीबोळातील, घराघरातील, तालुक्यातील, जिल्ह्यातील पोरं शिवाजी बनून जेव्हा उभे राहतील ना माझ्या बहिणीच्या पाठीमागे, तेव्हा कुणाची टाप नाही माझ्या बहिणीवर अत्याचार करण्याची. पण आमच्यातला शिवाजी आम्ही जागा करत नाही. आमच्यामध्ये वेगळंच भूत, आमच्या डोक्यात वेगळंच भूत. जिची इज्जत वाचवायची त्या इज्जतीचे धिंडोरे उडवण्यासाठी आमच्या नजर असतात. कुठंतरी बदलायला हवं, कुठंतरी शिवचरित्रातून काहीतरी शिकायला हवं. नाही तर शिक्षक दिन साजरा करायचा, तुम्ही आम्हाला गुच्छ द्यायचे,
आम्ही म्हणायचो वा वा वा, अरे शिक्षक दिनानिमित्त संकल्प करा. मी ज्या तालुक्यात, ज्या जिल्ह्यात आणि ज्या राज्यात राहत आहे ना, तिथं टाप नाही पाहिजे कोणाच्या बहिणीवर अत्याचार करण्याची. तिथं जाऊन त्याच्या कानाखाली वाजवण्याची ताकद ठेवली पाहिजे तरुणांनी. एवढी धमक तुम्हाला मिळालीच पाहिजे. शिवचरित्र काय शिकवतंय आपल्याला? मुलांनी काहीतरी घेतलं पाहिजे आयुष्यामध्ये. मी तुम्हाला आणखी एक उदाहरण ऐकवणार आहे. सकाळी 9-9:30 एखाद्या दिवशी आपल्या दादांना फोन येतो. तुम्ही नांदायला गेलेले असतात. एक उदाहरण पुढचं देतो, खूप सुंदर उदाहरण आहे. दादा आईला जाऊन सांगतो बायकोला, अगं तुझी दिदी येणार आहे आज. 9ला तिनं टायमिंग दिलेला असतो. बाप 8लाच जातो त्या चौकात. एसटी लवकर आली उतरली, 2 पोरं 2 पिशव्या कसे आणणार घरी? बाप 8लाच जातो. जी एसटी येईल ना ते एसटीकडे पळतो. या गाडीत माझी दिदी उतरत, त्या गाडीतून उतरत, तर वाचता येत नाही. प्रत्येक गाडीकडे पळतो. पुढे टमटम लांब जाऊन उभं राहिलं ना तिकडे पळतो बाप. त्याच्यात तर नाही ना माझी दिदी. 9चे 10 होतात, 10 ते 11 वाजतात, 11चे 12 होतात. चहा सुद्धा घेतलेला नाही. पोरीची वाट बघत असतो. 1 वाजतो. त्या स्टँडवरच्या लिंबाच्या झाडाखाली बाप बसतो, कंटाळतो. किती पळणार? 1 वाजता एक एसटी थांबते आणि त्याच्यातून 2 पोरं 2 बॅगा घेऊन ती उतरते. तो बाप 65 वर्षाचा बाप. अरे त्याला एवढं पाय येतं तुम्हाला बघून एखाद्या रेल्वे सारखा पळतो. माझी दिदी आली. ते म्हातारा पळत निघतं. तिला घेतो, 2 पिशव्या नातवंड घेतो आणि घरी जातो. आनंदाने फोन करून सांगतो आपली दिदी आली. आईला किती आनंद होतो. पोरगी घरी नेते. 2 नातवंड, ती दिदी सगळे घरी येतात. आईला कळतं पोरगी बाहेर आली. पोरगी घरात यायच्यातून मग ते थांब, आत नको येऊ. तुकडा आणते, तांबे आणते, तिच्यावर वळून टाकते, गालावून हात फिरवते. कशी आहेस तू? गळ्या पडून गळाभेट घेते. सोडूशीच वाटत नाही तिला. आपली लेक 1.5-2 वर्षांनी आलेली असते. पूर्ण नाही वेळ मिळत. एकदा आई बापामधून गेले ना नाही वेळ मिळत. तिथल्या संसाराच्या धबाडक्यात पूर्वी एवढ्या रंगून जातात, दबून त्याच्यामध्ये राहतात की त्यांना आई आणि बाबांकडे यायला वेळ मिळत नाही. आता 2-3 दिवस ती राहणार आहे. आई आणि बाबा काय करू काय नको. नातवंडांना घेऊन बाबा दुकानात जातात. पोरांना काय घेऊन काय नाही. त्या पोरांना गोळ्या बिस्किट काय लागेल ते आणि सांगतात. माझ्या थोरल्या मुलीचे मुलं आहेत, माझे नातवंड हो लई छान आहे. सगळ्या गावात जाहिरात करत राहतात. माझ्या थोरल्या मुलीचे मुलं आहेत. बाप किती आजोबांना अभिमान सगळीकडे. आई देखील आपल्या मुलीला काय खाऊ घालून काय नाही किती तिची ठेव ठेवत असते. 2 दिवस निघून जातात, 3 दिवस निघून जातात, 4 दिवस निघून जातात. तिला फोन येतो आणि आईला सांगते आई मला निघायचंय का? आई म्हणते अजून राहणार कशाला जाते? आई म्हणते थांब ना, सांग ना त्यांना काहीतरी. नाही ग काम चालेल, मला नाही थांबून जमणार. आईला कळतं आता पोरगी नाही थांबणार. मैत्रिणीकडे जाते आई तिच्या. हे माझी पोरगी जाणार आहे. माझ्या पोरीला इडल्या करण्यासाठी कुपणाचे तांदूळ दे ग, मी तुला पुढच्या वेळेस दे. कुपणाच्या तांदूळाचे लई इडल्या चांगल्या होतात. कोणाकडून 5 किलो तांदूळ आले, कोणाकडून शेतातला भाजीपाला आले. गच्च पिशवी घेऊन ये म्हातारी. कांदे असतील घरातले तर ते कांदे देईल, काय देऊ काय नाही. काय असतं सर्वसामान्य माणसाकडे? नोटांचे बंडल असतात का? नाही हो. त्यांचं प्रेम जडलेलं असतं. थोडी का असणार, डाळ असणार का थोडी डब्यात शिल्लक, ती डाळ देतील बांधून पुडीमध्ये. थोडं आपल्या मुलीला देतील आणि बाप टाइम झाला की मग घेतो त्या पिशव्या पोरांना आणि निघतो.
एसटी स्टँडवर जातो, एसटीची वाट बघतो. आपल्या मुलीच्या गावाकडे जाणारी एसटी चुकून नाही बघितली, कमी गाड्या येतात तर मग चुकायची. प्रत्येक गाडीकडे जाऊन विचारतो, हो त्या गावाला जाणारी गाडी हीच गाव? नाही नाही, ती नाही. 10-15 गाड्या सारखा पळत असतो. एकदाची गाडी येते, गाडी 65 वर्षाचं ते म्हातारं पळत पळत जातं, उपारणं टाकतं, खाली येतं, एका सीटवर उपार टाकतं, खाली येतं, नातवंडाला उचलतं आणि 2 पिशव्या ते घेऊन तिला बसवतो तिथं गाडी. निघण्याचा निरोप येतो की कसं निघावं कसं नाही. पण लोक आणखी थोडे चढत असतात. म्हातारा कोपरीच्या खिशात हात घालतो आणि त्याने आतापर्यंत जे जमावलेले पैसे असतात ना, तो काढतो आणि म्हणतो, मला तुला चांगली साडी नाही घेता आली दिपाळीला, एवढे पैसे राहू दे तुझ्याकडं आणि तुझ्या नवऱ्याला सांग की माझ्या आईबाबांनी साडी घेतली. ते पैसे देताना मुलगी रडते, बाबा नको मला हे पैसे, तुमच्याकडेच राहू द्या. मुलगी कधीतरी येईल त्यावेळी पैसे कामाला येतील म्हणून बापाने ते साठवलेले असतात. तो देतो, त्याला उतरावंच वाटत नाही, निघतो. पण निघण्याची वेळ झाली, कंडक्टर बेल देतो. निघण्याची वेळ आली, पण निघावं का नाही निघावं तो येतो आणि त्या दिदीला मिठी मारतो आणि सांगतो, काळजी घे पोरांची, येतो कधी. तो बाप खाली उतरतो. एसटी धुराळा उडत निघून जाते. ती एसटी लांब गेलेली असती धुराळा उडवत, पण त्या धुराळ्यातही एसटी लांब जाऊ नये म्हाताऱ्याचा हात हलत असतो. लांब एसटी गेली तरी त्याचा हात खाली होत नाही, कारण त्या धुळीतही माझी मुलगी मला बघेल आणि बाबा घरी जा म्हणेल मला. त्या धुळीकडेही हात करत असतो. तो घरी येतो, जेवण गोड नाही लागत, आपली पोरगी गेली आज. त्या रात्री म्हातारी जेवत नाही, पोरगी राहायला पाहिजे होती आज. असं असतो आई बाबांचं प्रेम. मुलीच्या बाबतीत बाप 3दा रडतो. माझं व्याख्यानाचं नावच आहे 2 शब्द आईसाठी, 2 शब्द बाबांसाठी, 2 शब्द मुलांसाठी. 3 वेळा बाप रडतो. एकदा आता मुलं म्हणत असतील की सर तुमची सगळी उदाहरणं पोरींच्यासाठीच, आमचं काय? तुमच्यासाठी सुद्धा उदाहरणं राखीव आहे, काळजी करू नका. बस बस. 3दा बाप रडतो. हेही तुमच्या कुटुंबाचाच भाग आहे, कारण ज्या घरामध्ये तुमची दिदी आहे तिथे तुम्ही भाऊ आहात. हे कुटुंबाचंच आहे. तिला जेव्हा पाहुणे बघायला येतात मुलगी खुश असते, पण बाप दुसऱ्या खोलीत जाऊन पाहुणे गेल्यावर एकटा रडत असतो की जे मुलीला मी 22 वर्ष तर हाताच्या फोडाप्रमाणे सांभाळलं, आता ती जाणार, या घरातून जाणार. त्याचं हृदय बांध फोडतं, डोळ्यातून ढसाढसा अश्रू येतात. ज्या लेकराला मी ते वाढवलं ते लेकरू आता मला पुढच्या 1-2 महिन्यात निघून जाणार. काळजावर दगड ठेवतो आणि तयारीला लागतो. दुसऱ्यांदा बाप रडतो. सगळे पाहुणे रावळे आनंदात असतात, नवरदेव आनंदात असतो, सगळे आनंदात असतात. निरोपाचा वेळ येतो. मुलगी दादाच्या गळ्यात पडते, दादा मी जाते. आईच्या गळ्यात पडते. चुलते काकी काकू सगळ्यांच्या मामांच्या. शेवटी तिच्या लक्षात येतं निघायचंय, पण माझे दादा कुठं दिसत नाही. सगळ्या मंडपावर पाहते, इकडे तिकडे पाहते, शोधते. कोणीतरी म्हणतं, अहो तुम्ही इथं काय करताय? बाप पंतरवाड्या उचलत असतो तिथे मुलीच्या लग्नात.
अहो तुमची मुलगी निघण्याचा टाइम झालाय, तिला निरोप द्या. म्हणतो माझी हिंमत नाही कडे, मी पोरीला निरोप द्यायला माझ्यात ताकद नाही, पण पोरगी लांबूनच बघते. खरकटे हा पंतरवाड्या पोरगी नाही घाबरत, जातीत बाबाला फिरकते आणि बाबाला सांगते बाबा येते मी, काळजी घ्या. आई मी काही बोलली तर तिला काही बोलू नका, दादा काही बोलला तरी काही तुम्ही मनावर घेऊ नका, त्याचा स्वभावच आहे. आई येते, दादा येते, दादांचा निरोप घेते, दादांचा निरोप घेते आणि ती चालायला लागते. बाप काय असतो बघा, पोरगी चालायला लागते. जिथे गाडी उभी असते ना फोर व्हीलर, त्या ड्रायव्हरला तो काच खाली घ्यायला सांगतो. जावायची तो बसला तिथे. ज्या बापाने कधी कोणापुढे हात पसरले नाही तो बाप हात पसरतो. ज्यानं कधी आयुष्यामध्ये कोणापुढे हात पसरले नाही तो बाप हात पसरतो. जावाई बापू त्या हाताच्या पोळाप्रमाणे माझ्या मुलीला वाढवले हो. तिचं काही चुकलं तर तिला मारू नका हो, तिच्यावर रागू नका हो. तुमच्याकडे मी